ठाणे महापालिकेतर्फे सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये 878.37 कोटी रुपये इतका विक्रमी मालमत्ता कर संकलित करण्यात आला आहे। सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरता 915 कोटी इतके अर्थसंकल्पीय उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते। या उद्दिष्टाच्या 96% एवढा मालमत्ता कर संकलित करण्यात महापालिकेस यश मिळाले आहे। ठाणे महापालिका क्षेत्रातील करदात्यांनी दिलेल्या या प्रतिसादाबद्दल महापौर शर्मिला पिंपोळकर, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी करदात्यांचे आभार मानले आहेत। मागील सन 2024-25 मध्ये 810 रुपये कोटी कर संकलन झाले होते। त्याच्या तुलनेत यावर्षी 68.37 कोटी अधिक महसूल प्राप्त झाला आहे। कर वसुलीसाठी महापालिकेने केले अथक प्रयत्न। मालमत्ता कर संकलनात वाढ होण्यासाठी महापालिकेमार्फत विविध प्रभावी उपाययोजना राबवण्यात आल्या। त्यामध्ये आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच ऑनलाईन देयके उपलब्ध करून देणे, करदात्यांना तात्काळ प्रिंट देयके वितरण करण्यात आले, तसेच ऑनलाईन व सर्व संकलन केंद्रावर कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। धनादेश, डीडी, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली। जानेवारी ते मार्च 2026 दरम्यान सुट्टीच्या दिवशी संकलन केंद्र सुरू ठेवण्यात आली। ऑटो रिक्षाद्वारे जनजागृती, गृहनिर्माण संस्थांमध्ये मोबाईल व्हॅन कॅम्प, एसएमएसद्वारे कर भरण्याचे स्मरण देण्यात आले। त्याचबरोबर ज्या करदात्यांनी विहित मुदतीत कर भरलेला नाही अशा करदात्यांच्या मालमत्तेवर वॉरंट बजावून जप्ती सेवा खंडित करणे व इतर कारवाई करण्यात आली। मालमत्ता कर वसुलीबाबत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी वरिष्ठ स्तरावर नियमित आढावा घेऊन मार्गदर्शन केले। तसेच प्रभाग स्तरावरील उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, कर निरीक्षक, वसुली लिपिक व सर्व कर्मचारी यांनी मालमत्ता कर संकलनाकरिता अथक प्रयत्न केले। मालमत्ता कराची वसुली प्रभावीपणे करण्यासाठी समाज माध्यम व प्रसार माध्यमांचाही उपयोग झाल्याची माहिती उपायुक्त जीजी गोदेपुरे यांनी दिली। डिजिटल भरणा करण्यास करदात्यांची पसंती। ठाणे महापालिकेने करदात्यांना कर भरणे सुलभ व्हावे यासाठी तंत्रज्ञानावर आधारित पर्याय उपलब्ध करून दिले। त्यामुळे 87.37% मालमत्ता कर हा डिजिटल व इतर माध्यमातून संकलित झाला आहे। त्यामुळे शासनाने डिजिटल इंडिया या उपक्रमासही महापालिकेच्या कृतीने सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे। रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली 2.0 हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।